सरपंच संतोष देशमुख हत्या प्रकरणी पुढील सुनावणी 3 ऑगस्टला होणार आहे। आरोपी महेश केदारकडून जामिनासाठी अर्ज करण्यात आलाय। 3 ऑगस्टला जामीन अर्जावर युक्तिवाद होणार आहे। पुढील सुनावणी 3 ऑगस्टला होणार आहे। निशाणी क्रमांक 211, 12 आणि 13 याच्यावर आर्ग्युमेंट करण्यासाठी त्या वकिलांनी पुन्हा एकदा त्यांच्या वतीनं तारीख मिळण्याचा अर्ज दिला। त्यावर न्यायालयाने 3 तारीख ठेवलेली आहे। निशाणी क्रमांक 189 आमचं लेखी म्हणणं आम्ही दाखल केलेलं आहे। त्याच्यासोबत आम्ही पेन ड्राईव्ह सुद्धा दिलेला होता, परंतु त्यांच्या वकिलांनी आज तो रिसीव्ह केला नाही। आणि आज महेश केदारचा जामीनचा अर्ज आलेला आहे। त्याच्यावर आमचं म्हणणं देणं आणि त्याच्यावर आमचं विवेचन या सर्वासाठी मिळून कोर्ट न्यायालयाने 3 तारीख दिलेली आहे। महंत रामगिरी महाराज यांनी मुख्यमंत्र्यांची भेट घेतली। फडणवीस यांच्या वर्षा निवासस्थानी ही भेट घेतली। अहिल्यानगर येथील श्री क्षेत्र धनगरवाडी येथे श्री संत सद्गुरू योगीराज गंगागिरीजी महाराज यांच्या 179व्या अखंड हरिनाम सप्ताहाचं आयोजन करण्यात आलंय। हरिनाम सप्ताहाचे रामगिरी महाराज यांनी मुख्यमंत्र्यांना निमंत्रण दिले। हरिनाम सप्ताहात सुमारे 8 ते 10 हजार टाळकऱ्यांचा सहभाग असेल। हजारो टाळकरी सलग 168 तास अखंड हरिनाम भजन करणार आहेत। मुख्यमंत्र्यांनी या अद्भुत सोहळ्यास उपस्थित राहण्याचं आवाहन केलं। विद्यार्थ्यांच्या मागण्या समजून घेतल्या पाहिजेत। कंगना रनौतच्या वक्तव्यावरती सामंतांनी ही प्रतिक्रिया दिली। जरांगे माझे वैयक्तिक पातळीवर चांगले संबंध आहेत। उद्योगमंत्री उदय सामंत यांनी हे वक्तव्य केले। हे विद्यार्थ्यांचं आंदोलन जे आहे ते विद्यार्थ्यांचं आंदोलन हे थोडं समजून घेतलं पाहिजे। विद्यार्थ्यांनी ज्या पद्धतीने तिथे भाषा बोलली गेली किंवा नरेंद्र मोदी साहेबांबद्दल बोलली गेली हा एक भाग वेगळा आहे। खरं तर पंतप्रधान महोदय हे संविधानात्मक मोठं पद आहे। ज्या विद्यार्थ्यांच्या भावना आहेत त्याच्यासाठी 10 कोटी दंड, 10 कोटी कारावासाचं बिल देखील सभागृहामध्ये आणलेलं आहे। त्याच्यावर देखील चर्चा सुरू झालेली आहे। या सगळ्या गोष्टी विद्यार्थ्यांच्या भवितव्यासाठी भविष्यासाठी करण्याचा निर्णय केंद्र सरकारने घेतलेला आहे। आणि महाराष्ट्र सरकार देखील म्हणजे एक महत्त्वाची गोष्ट की महाराष्ट्र सरकारनं देखील या बाबतीमध्ये विद्यार्थ्यांच्या ज्या काही अडीअडचणी भविष्यामध्ये निर्माण होऊ शकतात त्याच्यामध्ये देखील सोल्युशन काढण्याचा निर्णय घेतला आहे। मनोजजीने कशासाठी बोलवले मला माहीत नाही, परंतु मनोजजी हे स्वतः प्रसाद लाडसाहेबांच्या संपर्कामध्ये आहे। मी देखील अनेक वेळा त्यांच्याशी चर्चा करतो। विखे पाटील साहेब देखील चर्चा करतात। त्यामुळे त्यांच्या मनामध्ये काही शंका असतील त्या शंकांचं निरसन आम्ही नक्की करू। मी मध्ये भेटलो ना 8 दिवसापेक्षा त्यांचे चिरंजीव जेव्हा आजारी होते लीलावतीला होते तर मी माझ्या माहितीप्रमाणे पहिला जाणारा मंत्री होतो। त्याच्यावर तिथे चर्चा 2-2.5 तास केली। मी त्यांच्या मुलाच्या तब्येतीची चौकशी केली। असं काही नाही माझ्या भेटी कमी झाल्या आहेत किंवा भेटी कमी होणार आहेत। शेवटी राजकीय संबंध, आंदोलनाचे संबंध आणि वैयक्तिक संबंध हे वेगवेगळे असतात। ते माझे आणि त्यांचे वैयक्तिक संबंध देखील आहेत, ते राजकारणाच्या पलीकडचे आहेत। लोकशाही मराठी ऐका, पहा, जागरूक रहा।